विज्ञानाच्या युगात आजही काही घटना अशा घडतात की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं. मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात घडलेली ही घटना अशाच एका दैवी चमत्काराची साक्ष देते. इथं सुमारे 250 ते 300 वर्ष एक जुनं प्राचीन मंदिर आहे, जिथं भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण आणि हनुमानजींच्या अत्यंत मनमोहक मूर्ती विराजमान आहेत. या मूर्तीवर भक्तांनी अर्पण केलेले सोन्याचे जड दागिने होते. या दागिन्यांच्या मोहापायी 2 चोरांनी चोरीचा कट रचला. मंदिराचा कुलूप अत्यंत मजबूत असल्यानं त्यांनी बनावट चावी बनवून घेतली आणि एका रात्रीच्या गडद अंधारात ते मंदिरात शिरले. मंदिरात शिरताच त्यांना पहिला धक्का बसला. तिथं कोणताही प्रकाश नसतानाही मूर्तीमधून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता. पहिल्यांदा ते घाबरले, पण पैशांच्या लोभापायी त्यांनी हिंमत एकवटली आणि दागिने काढण्याचा प्रयत्न केला. सोनाराना दागिने अशा प्रकारे बसवले होते की ते चोरांना काढता आले नाही. पकडले जाण्याच्या भीतीनं त्यांनी दागिने सोडून प्रत्यक्ष मूर्तीत चोरून येण्याचं ठरवलं. त्यांनी श्रीराम, सीता आणि लक्ष्मणाच्या मूर्ती कशाबशा उपसून काढल्या. मात्र हनुमानजींची मूर्ती इतकी जड झाली की ती त्यांना हलवताही आली नाही. शेवटी त्या 3 मूर्ती घेऊन त्यांनी तिथून पळ काढला आणि आपल्या घरात लपवून ठेवल्या. सकाळी जेव्हा पुजाऱ्याला चोरी झाल्याचं समजलं तेव्हा गावात खळबळ माजली. पुजाऱ्यानं अन्न पाणी त्यागून हनुमानजींसमोर टाहो फोडला की तुमच्या स्वामींना परत आणा, नाहीतर मी माझा प्राण देईन. दुसरीकडे चोरांच्या घरात चमत्काराला सुरुवात झाली होती. एका चोराला स्वप्नात एक अवाढव्य वानर दिसलं, जे त्याच्या छातीवर बसून त्याला धमकावत होतं. दुसऱ्या चोरालाही तसाच अनुभव आला. जेव्हा ते मूर्ती विकण्यासाठी उचलायला गेले तेव्हा मूर्तीतून निघालेल्या एका किरणमुळे त्यांना विजेचा तीव्र झटका बसला. ते जमिनीवर कोसळले आणि त्यांच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली. त्याचवेळी मूर्तीतून स्पष्ट आवाज आला, आम्हाला पुन्हा आमच्या घरी सोडा. तुमचे भक्त आमची वाट पाहत आहेत, अन्यथा तुमचं आयुष्य संपून जाईल. घाबरलेल्या चोरांनी मूर्ती डोक्यावर घेतल्या आणि मंदिराकडे धाव घेतली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदिराबाहेर गावकरी पहारा देत असतानाही कोणालाही हे चोर दिसले नाही. मूर्ती मंदिराबाहेर ठेवून ते गायब झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पुजाऱ्याकडे जाऊन रडत आपली चूक कबूल केली. पुजाऱ्यानं मोठ्या मनानं त्यांना माफ केलं. या घटनेनं चोरांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी चोरीचा मार्ग कायमचा सोडला.